हॅलो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण काही डेफिनेशन्स बघितल्या. या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग डेफिनेशन बघणार आहे. यातली सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन आहे ती म्हणजे मोनो हायब्रिड क्रॉस. ओके, नावावरून लक्षात येतं मोनो मीन्स सिंगल अँड हायब्रिडमध्ये इथं आपण काय करणार आहे, दोन प्लांटचा क्रॉस करणार आहे. ओके, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, मोनो हायब्रिड क्रॉस. ओके, डेफिनेशन बघा काय सांगितले, इट इज हेट्रोझायगस फॉर वन ट्रेट. हेट्रोझायगस फॉर वन ट्रेटची डेफिनेशन ऑलरेडी आपण पाहिलेली आहे. ओके, मग इथं काय असणार आहे, दोन डिफरंट ट्रेट असणार आहेत. म्हणजे कसं बघा, इथं कॅरेक्टर सेम आहे. म्हणजे हाईट ऑफ स्टेम जर आपण घेतलं तर हाईट हे जे काही कॅरेक्टर आहे ते सेम आहे, पण त्याचे जे काही ट्रेट असणार आहेत ते मात्र कसे असणार आहेत, डिफरंट. म्हणजेच हेटेरोझायगस म्हणजे एक प्लांट टॉल असेल आणि दुसरं प्लांट डॉर्फ असेल. म्हणून म्हणताना काय म्हटलेलं आहे, इट इज हेट्रोझायगस फॉर वन ट्रेट अँड इज प्रोड्यूस फ्रॉम ए क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. इथं दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे पॅरेंट्स आर ऑलवेज प्युअर. म्हणजे तुम्ही टॉल जर घेत असाल तर त्या टॉल प्लांटमध्ये किंवा त्या टॉल प्लांटचा जिनोटाईप हा काय असणार आहे, ऑलवेज कॅपिटल टी. आणि तुम्ही जे स्मॉल प्लांट घेणार आहे त्या स्मॉल प्लांटचा जिनोटाईप असणार आहे स्मॉल टी. सच प्लांट्स आर कॉल्ड ॲज और सच पॅरेंट्स आर कॉल्ड ॲज द प्युअर पॅरेंट्स. मग तुम्ही दोन असे प्युअर पॅरेंट्स घेणार आणि त्याचा क्रॉस करणार आहे. ओके, मग क्रॉस करत असताना ॲट द सेम टाइम एकाच कॅरेक्टरचा आपण विचार करतोय, म्हणून त्याला मोनो हायब्रिड क्रॉस म्हटलेला आहे. ओके, पुढे सांगितलंय बघा, डिफरिंग इन सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. एक्झाम्पल, हायब्रिड टॉल प्रोड्यूस्ड इन ए क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर डॉग पॅरेंट्स. दिस इज मोनो हायब्रिड क्रॉस. मग असेच डेफिनेशन तुम्ही करू शकता डाय हायब्रिड क्रॉसची. फक्त तिथं जिथं सिंगल आहे तिथं काय येणार आहे, 2 येणार आहे. ओके, ते पुढं आपण इथं बघणार आहे. नाव नेक्स्ट इज द F1 जनरेशन. F1 जनरेशन म्हणजे काय, आपण जेव्हा दोन पॅरेंटचा क्रॉस करणार आणि दोन पॅरेंटचा क्रॉस केल्यानंतर जे ऑफस्प्रिंग आपल्याला मिळणार आहे त्याला म्हणणार आपण F1 जनरेशन. ओके, म्हणजे इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर आपले आई वडील म्हणजे पॅरेंट झाले. ओके, आणि त्यांच्यापासून ऑब्टेन झालेले आपण म्हणजेच काय झालं, F1 जनरेशन. ओके, डेफिनेशन सो सिंपल, इट रेफर्स टू द फर्स्ट फिलियल जनरेशन. F स्टँड्स फॉर फिलियल. Okay, it consists of all offspring produced from a parent cross. Alternatively, it is first generation from a given mating between pure parents having contrasting characters. So simple definition सेम असणार आहे. जेव्हा आपण F1 जनरेशनचा क्रॉस करणार म्हणजे F1 जनरेशनमध्ये जे काही मिळालंय त्या दोघांचा एकमेकांसोबत क्रॉस करणार आणि त्याच्यापासून जे मिळेल त्याला आपण म्हणणार F2 जनरेशन. डेफिनेशन सिंपल आहे. द सेकंड जनरेशन प्रोड्यूस्ड बाय सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन ऑफस्प्रिंग इज कॉल्ड ॲज सेकंड फिलियल जनरेशन. ओके, एक्झाम्पल पण दिलं आहे. ते पुढे गेल्यानंतर जसं जसं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत जाऊ तसं तुम्हाला हे F1 F2 हे रुटीन किंवा फॅमिलियर होऊन जाईल. देन पनेट स्क्वेअर और चेकर बोर्ड. आता हा चेकर बोर्ड पनेटनं शोधून काढला. कशासाठी, तर जेव्हा आपण दोन पॅरेंटचा क्रॉस करतो, दोन ऑफस्प्रिंगचा क्रॉस करतो किंवा कुठल्याही दोन प्लांटचा क्रॉस करतो तेव्हा त्याच्यापासून ऑब्टेन होणारे जे काही प्लांट असतील मग ते फेनोटायपिकली कसे असतील आणि जिनोटायपिकली कसे असतील हे शोधून काढण्यासाठी किंवा हे समजण्यासाठी एकदम सिंपल मेथड काढली. टेबल तयार केला त्याने, एक बोर्ड तयार केला, दॅट इज कॉल्ड एज द चेकर बोर्ड और पनेट स्क्वेअर म्हटलंय. इट इज अ प्रोबॅबिलिटी टेबल रिप्रेझेंटिंग डिफरंट परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन ऑफ फर्टिलायझेशन. म्हणजे आपण टॉल आणि क्रॉसचा क्रॉस केला किंवा दोन हायब्रिड प्लांटचा क्रॉस केला तर त्या क्रॉसमध्ये येणारे जे काही जनरेशन्स आहेत ते जनरेशन कसे असतील, टॉल असतील तर ते प्युअर टॉल असतील का हायब्रिड टॉल असतील का डॉर्फ असतील, ह्याचं जे प्रोबॅबिलिटी आहे हे सांगण्याचा प्रयत्न कोणी केला, पनेट स्क्वेअर बोर्डनं केलेला आहे. ओके, दॅट इज द पनेट स्क्वेअर बोर्ड जे आपण एक्झाम्पलमध्ये पुढे बघणार आहे. ओके, नेक्स्ट डेफिनेशन इज द होमोलोगस क्रोमोझोम. नावावरून लक्षात येतं इथं होमो मीन्स सेम, होमोलोगस क्रोमोझोम. द मॉर्फॉलॉजिकली, जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली इसेन्शियली आयडेंटिकल क्रोमोझोम्स प्रेझेंट इन अ डिप्लॉइड सेल. म्हणजे सेलमधले जे क्रोमोझोम मॉर्फॉलॉजिकली सिमिलर आहेत, जेनेटिकली सिमिलर आहेत, त्या क्रोमोझोमला किंवा स्ट्रक्चरली सिमिलर आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे, होमोलोगस क्रोमोझोम्स. ओके, देन सच क्रोमोझोम सिनॅप्स ड्युरिंग मिओसिस. हे सेंटेन्स लिहून काढा, कुठंतरी अंडरलाईन करून ठेवा. ओके,
क्रोमोझोम सिनॅप्स ड्युरिंग मिओसिस. आता हे आपण 11वीत पाहिलेलं आहे, सिनॅप्सिस पाहिलेलं आहे. ज्या वेळेला मिओसिस होतं, मिओसिस हे कुठं होतं, रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये होतं. ओके, मग ते मिओसिस जेव्हा होणार आहे त्यावेळेला क्रोमोझोमचं सिनॅप्सिस प्रोसेस इथं आपल्याला बघायला मिळेल. ओके, द नेक्स्ट डेफिनेशन इज द बॅक क्रॉस. बॅक क्रॉस नावावरूनच लक्षात येत आहे. म्हणजे बघा सिक्वेन्स कशी आहे, पॅरेंट्स पासून जे ऑब्टेन होतील ते F1 जनरेशन, F1 जनरेशन पासून ऑब्टेन होतील ते F2 जनरेशन, F2 जनरेशन पासून ऑब्टेन होतील ते F3 जनरेशन. दिस इज द सिक्वेन्स. आता हेच जर आपण उलट केलं म्हणजे कसं बघा, पॅरेंट्समध्ये एक मेल प्लांट असेल, फिमेल प्लांट असेल, त्याचा क्रॉस करून आपण F1 मिळवणार. समजा आपण या F1चाच क्रॉस या दोन पॅरेंट्सपैकी एका सोबत जर केला तर त्याला आपण म्हणणार बॅक क्रॉस. ओके, सेम F1 जनरेशन मिळालं, F1 जनरेशन मधले जे प्लांट्स आहेत त्यांचा क्रॉस करणार आपण, त्यापासून आपल्याला काय मिळणार, F2 जनरेशन. ह्या F2 जनरेशन मधला जर क्रॉस आपण परत F1 मधल्या प्लांट बरोबर केला तर ते काय झालं, बॅक क्रॉस. सो सिम्पल, इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ एनी ऑफ द पॅरेंट्स. मग ते टॉल असो, इथे एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे, मग ते प्युअर टॉल असो, प्युअर डॉर्फ असो, म्हणजे प्युअर डॉमिनंट असो किंवा प्युअर रिसेसिव्ह असो, पाठीमागं जो आपण क्रॉस करणार आहे त्याला काय म्हणणार आपण, बॅक क्रॉस म्हणणार. इथं फक्त लक्षात ठेवायचं, बॅक क्रॉसमध्ये नॉट नेसेसरी की फक्त डॉर प्लांट बरोबरच किंवा रिसेसिव्ह प्लांट बरोबरच क्रॉस होतो, नाही. बॅक क्रॉसमधला क्रॉस कोणासोबतही होऊ शकतो, रिसेसिव्ह सोबत पण होईल आणि डॉमिनंट सोबत. नेक्स्ट टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉसमध्ये काय असणार आहे, टेस्ट क्रॉस इज बॅक क्रॉस. लक्षात ठेवा. म्हणजे इथं आपण काय करणार आहे, जे पुढचं जनरेशन आहे त्यातल्या प्लांटचा किंवा त्यातल्या ऑफस्प्रिंगचा क्रॉस आपण आधीच्या जनरेशनच्या आधीच्या जनरेशनच्या प्लांट्स बरोबर किंवा ऑफस्प्रिंग सोबत करणार आहे. पण इथं प्रिकॉशन काय घेणार आहे आपण, टेस्ट क्रॉस करत असताना ऑलवेज क्रॉस होणार आहे तो रिसेसिव्ह पॅरेंट्स बरोबर होणार आहे. रिसेसिव्ह म्हणजे कसं, जर आपण टॉल डॉर्फ घेतलं तर डॉर्फ हे रिसेसिव्ह झालं. ओके, म्हणजे इथं क्रॉस करणार आपण रिसेसिव्ह पॅरेंट्स बरोबर. इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट्स. ओके, म्हणजे जे काही हायब्रिड प्लांट मिळालं आहे त्याचा क्रॉस आपण कोणाबरोबर करणार आहे, त्याचा क्रॉस आपण स्मॉल टी म्हणजे प्युअर डॉर्फ असणाऱ्या प्लांट सोबत करणार आहे. ओके, सो सिम्पल डेफिनेशन. देन फेनोटायपिक रेशो. फेनोटायपिक रेशो F1 जनरेशनमध्ये, F2 जनरेशनमध्ये जे काही ऑफस्प्रिंग ऑब्टेन झालेले आहेत ते फेनोटायपिकली म्हणजे बाय नेकेड आईज आपल्याला जे प्लांटचं कॅरेक्टर दिसतंय त्यानुसार आपण त्याचं काय करणार आहे, नंबरिंग करणार आहे आणि त्यानुसार त्याचा रेशो ठरवणार. दॅट इज कॉल्ड एज द फेनोटायपिक. आणि जेव्हा आपण त्याच्या जीनचा विचार करणार आहे, जेनेटिक मेकअपचा, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनचा विचार करणार आहे, दॅट इज कॉल्ड एज द जेनोटायपिक रेशो. ओके, नाउ सी डेफिनेशन. इट इज द रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग प्रोड्यूस इन F2 and subsequent generation with respect to their physical appearance. That is called as the phenotypic ratio. जेव्हा आपण एक्झाम्पल बघणार आहे त्यावेळेला हे तुमच्या लक्षात येईल. ओके, आता इथं जर बघितलं तुम्ही तर इथं वरती दाखवलेलं आहे, इथं तुम्हाला रेशो वगैरे हे सगळं बघायला मिळेल. सी हिअर, इथं दाखवलं आहे फेनोटाईप, टॉल प्लांट घेतलेला आहे. डायग्राममध्ये बघा ॲक्टिव्हिटीची जो काही चार्ट दिला आहे त्यात बघा फेनोटाईप दिलेला आहे. टॉल प्लांटचा क्रॉस आपण केला डॉर प्लांट बरोबर. ओके, टॉलचा फेनोटाईप घेतला आपण कॅपिटल टी. डॉर्फचा येणार आहे स्मॉल टी. कॅपिटल टी दोन्ही पण प्युअर आहे त्यामुळे तयार होणारं गॅमेट एक प्रकारचंच असणार आहे. त्यामुळे गॅमेट काय येणार, टॉलचं कॅपिटल टी, डॉर्फचा स्मॉल टी, दोघांचा क्रॉस करणार. क्रॉस करून जे मिळालं त्याला आपण म्हणणार F1 जनरेशन, दॅट इज कॅपिटल टी स्मॉल टी. पण हे प्लांट दिसताना टॉल दिसणार आहे, जरी त्याचा जेनेटिक मेकअप कॅपिटल टी स्मॉल टी असला तरी पण ते कसं असेल, टॉल असेल. फेनोटायपिकली टॉल असेल, जेनोटायपिकली प्युअर टॉल आहे का, हे नाही. आता आपण काय केलं, परत सेल्फिंग केलं. म्हणजे जे काही F1 जनरेशनमध्ये आपल्याला मिळालेले प्लांट्स आहेत त्या दोघांचाच परत क्रॉस केला. मग त्याला नाव दिलं आपण सेल्फिंग ऑफ F1. टॉल क्रॉस टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस कॅपिटल टी स्मॉल टी. मग ह्याचे गॅमेट कसे मिळतील बघा, इथं जे काही आलेलं आहे ते दोन प्रकारचे आहेत त्यामुळं गॅमेट्स पण दोन प्रकारचे मिळणार. एक गॅमेट मिळेल एका प्लांटचा किंवा एका ऑफस्प्रिंगचा गॅमेट मिळेल कॅपिटल टी आणि स्मॉल टी, दुसऱ्याचा पण सेम मिळेल कॅपिटल टी स्मॉल टी. आणि खाली जो आपण स्क्वेअर दाखवला, दिस स्क्वेअर इज कॉल्ड एज द पनेट स्क्वेअर और चेकर बोर्ड. मग इथं दिलं आहे बघा मेल प्लांटचे पण गॅमेट कॅपिटल टी स्मॉल टी, फिमेलचे पण गॅमेट कॅपिटल टी स्मॉल टी. ह्या दोघांचा तुम्ही क्रॉस करणार. क्रॉस ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा, ब्लँक जागेमध्ये कॅपिटल टी इथं येणार. पहिल्या कॉलममध्ये येणार कॅपिटल टी, दुसऱ्या ह्याच्यामध्ये येणार कॅपिटल टी स्मॉल टी, थर्ड कॉलममध्ये येईल कॅपिटल टी स्मॉल टी अगेन आणि फोर्थमध्ये येईल स्मॉल टी. ओके, असं हे येणार आहे. आता ह्या दिसताना जर आपण बघितलं तर
इथं ऑप्टेन झालेले जे काही प्लांट आहे ते कसे मिळाले, सगळेच्या सगळे कसे मिळाले आपल्याला, टॉल मिळालेले. मग फेनोटायपिक रेशो हा कसा असेल, 1:1 अशा स्वरूपाचा असेल. देन इथं जेव्हा आपण बघणार आहे तेव्हा इथं 1, 2, 3 तिन्हीच्या तिन्ही कसे मिळणार आहेत, टॉल मिळणार आहेत. फेनोटायपिकली दिसताना तिघं पण कसे दिसणार, टॉल, आणि एक दिसणार शॉर्ट किंवा डॉर्फ, म्हणून रेशो काय मिळेल, 3:1. दॅट रेशो इज कॉल्ड ॲज द फेनोटायपिक रेशो. आणि जेव्हा आपण जेनेटॉयपिक बघणार आहे तेव्हा प्रत्येकाचं असणारं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन बघणार. इथं काय आलं, कॅपिटल टी कॅपिटल टी, इथं कॅपिटल टी स्मॉल टी, इथं कॅपिटल टी स्मॉल टी, आणि इथं स्मॉल टी स्मॉल टी. मग 1 हे 2 आहेत म्हणजे 2 आणि 1, 1:2:1 हा झाला जेनोटायपिक रेशो. अशा पद्धतीने आपण हा जेनोटायपिक रेशो बघणार आहे. ते जेव्हा आपण एक्झाम्पल घेणार आहे त्यावेळेला आणखी तुमच्या क्लिअरली लक्षात येईल. ओके, म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल व्हॉट इज मीन बाय फेनोटायपिक रेशो अँड व्हॉट इज मीन बाय genotypic ratio. Okay, again definition आहे monohybrid cross, a cross between parents differing in only one heritable trait is called as monohybrid cross. Okay, जसं आपण monohybrid cross डेफिनेशन बघतो तशीच आपण बघणार आहे ती डायहायब्रिड क्रॉसची डेफिनेशन. डायहायब्रिड क्रॉसची डेफिनेशन काय असेल, a cross between parents differing in two heritable trait is called as dihybrid cross. मग इथं मात्र आपण घेताना एका पॅरेंटच्या 2 कॅरेक्टरचा विचार करणार. मग इथं बघा ह्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता एक प्लांट घेतलंय ज्याच्यामध्ये आपण राऊंड आणि येलो म्हणजे कलर ऑफ सीड, येलो काय आहे, कलर ऑफ सीड, आणि राऊंड काय झाला त्याचा, शेप ऑफ सीड. शेप ऑफ सीड अँड कलर ऑफ सीड असे ॲट द सेम टाइम 2 कॅरेक्टरचा स्टडी केलाय म्हणून त्याला म्हटलं आपण डायहायब्रिड क्रॉस. ओके, मग हे तुम्ही फर्दर आपण एक्झाम्पलमध्ये बघूया. ओके, ह्या डेफिनेशन सगळ्या ज्या आहेत ह्या सगळ्या डेफिनेशन्स तुम्ही व्यवस्थित पाठ करायचे आहेत. पाठ झाल्यानंतर मी तुम्हाला कॉल करेन, रँडमली कॉल करेन, किंवा ज्यांच्या पाठ होतील त्यांनी तुम्ही स्वतः मला कॉल करा. कॉल करून मला ह्या सगळ्या डेफिनेशन्स म्हणून दाखवायचे आहेत, कारण ह्या डेफिनेशन्स बोर्ड एक्झामला तुम्हाला विचारल्या जातात. 1 मार्कसाठी वगैरे हे डेफिनेशन्स विचारले जातील. ओके, मग इम्पॉर्टंट डेफिनेशन बघा, फेनोटाईप असेल, जेनोटाईप असेल, देन मोनोहायब्रिड क्रॉस आहे, डायहायब्रिड क्रॉस आहे, जीनची डेफिनेशन आहे, फॅक्टरची डेफिनेशन आहे. ह्या डेफिनेशन्स इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. मग ह्याच्यावरूनच आपण मोनोहायब्रिड क्रॉस कसं करायचं, डायहायब्रिड क्रॉस कसं करायचं हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके, इम्पॉर्टंट लेसन आहे रिगार्डिंग CET अँड नीट, त्यामुळे एक पॉईंट आपण क्लिअर करत जायचं आहे. आता हे पहिल्यांदा तुम्ही मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड हे पहिल्यांदा समजून घ्या. मेंडलनं काय केलं, मोनोहायब्रिड क्रॉस केला. मोनोहायब्रिड क्रॉस करत असताना काय केलं मेंडलनं, फक्त एकाच कॅरेक्टरचा विचार केला. एकाच कॅरेक्टरचा विचार करत असताना कसं केलं की 2 प्लांट घेतले. एक प्लांट घेतला प्युअर टॉल. प्युअर टॉल म्हटल्यावरती त्याचा जेनोटाईप असणार कॅपिटल टी कॅपिटल टी. त्याचा क्रॉस केला प्युअर डॉर्फ बरोबर, म्हणजे त्याचा जिनोटाईप असणार स्मॉल टी स्मॉल टी. ह्या दोघांचा क्रॉस केला म्हणजे कॅपिटल, दोघांचा क्रॉस केल्यावर काय मिळणार आपल्याला, क्रॉस करण्यापूर्वी तुम्ही एक स्टेप लिहायची गॅमेटची. ओके, गॅमेट काय मिळाले, टॉलचे मिळाले कॅपिटल टी, डॉर्फचा मिळाला स्मॉल टी. दोघांचा क्रॉस करून काय मिळणार आपल्याला, कॅपिटल टी स्मॉल टी. हे जे ऑप्टेन झालंय हे असणार आहे, दिसताना हे प्लांट टॉल दिसणार पण हे प्युअर असणार नाही, कारण ह्याच्यामध्ये एक कॅपिटल आहे आणि एक स्मॉल आलेलं आहे, त्यामुळे आपण याला म्हणणार हायब्रिड टॉल म्हणणार आहे. ओके, मग हे हायब्रिड टॉलला F1 जनरेशन म्हणणार. आता नेक्स्ट स्टेप इज द सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन. F1 जनरेशनचं सेल्फिंग कसं करणार तुम्ही, कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, देन अगेन गॅमेट्स 2 प्रकारचे आलेले आहेत, 2 प्रकारचे गॅमेट बघायला मिळतील इथं तुम्हाला. म्हणजे कसं येईल, कॅपिटल टी एक गॅमेट झाला, त्याच प्लांटचा स्मॉल टी दुसरा गॅमेट झाला. सेम त्याचा जो आपण आणखी एक ऑफस्प्रिंग घेतलाय त्याचं पण सेम असणार. आणि जेव्हा तुम्ही क्रॉस करणार आहे, क्रॉस केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, तिथं क्रॉस केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे कॅपिटल टी कॅपिटल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी स्मॉल टी. जसं आपण ह्या चार्टमध्ये बघितलं तसं ते इथं तुम्हाला मिळणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला आणि हे जे काही मिळालेले प्लांट्स आहेत, मिळालेले ऑफस्प्रिंग आहे त्यांना आपण म्हणणार F2 जनरेशन. F2 जनरेशनमध्ये तुम्हाला 4 ऑफस्प्रिंग मिळणार. हा लक्षात ठेवायचं, जेव्हा मोनोहायब्रिड क्रॉस करतो आपण तेव्हा F2 मध्ये किती ऑफस्प्रिंग मिळतात, 4 ऑफस्प्रिंग मिळतात. मग हे 4 ऑफस्प्रिंग जे आहेत हे 4 ऑफस्प्रिंगला दिसतात कसे, दॅट इज फिनोटाईप. मग पहिल्या कॉलममध्ये प्युअर टॉल, दुसऱ्या कॉलममध्ये हायब्रिड टॉल, तिसऱ्या कॉलममध्ये अगेन हायब्रिड टॉल आणि चौथ्या कॉलममध्ये प्युअर डॉर्फ. ओके, हे एका कागदावरती व्यवस्थित लिहायचं आहे मी सांगितलं त्या सिक्वेन्स प्रमाणे, आणि ते सगळ्यांनी ग्रुपवरती पाठवायचं आहे. ओके, म्हणजे काय सांगितलं बघा, पहिल्यांदा तुम्ही घेणार प्युअर पॅरेंट्स, सेकंड स्टेप गॅमेट्स, गॅमेट्स नंतर तुम्ही घेणार आहे क्रॉस,
बिटवीन पॅरेंट्स. ओके. त्याच्यानंतर तुम्ही घेणार आहे F1 जनरेशन. त्याच्यानंतर घेणार आहे तुम्ही सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन. त्याच्यानंतर तुम्ही घेणार आहे गॅमेट्स. त्याच्यानंतर येणार F2 जनरेशन. त्याच्या खाली येणार फेनोटायपिक रेशो आणि त्याच्या खाली येणार जेनोटायपिक रेशो. जेवढे काही गार्डन पी प्लांट म्हणजेच पायसम सटायवमचे जेवढे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सांगितलेले आहेत प्रत्येक कॅरेक्टर घ्यायचे आणि किमान 3 कॅरेक्टरचं मोनो हायब्रिड क्रॉस मी सांगितलं त्या सिक्वेन्समध्ये पेजवरती लिहून काढायचं आहे आणि ग्रुपवरती पाठवायचं आहे. हे बघा इथं तुम्ही बघू शकता सगळे जे आहे ते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत. ओके. मग कॅरेक्टर कुठले कुठले झाले? शेप ऑफ सीड, देन कलर ऑफ सीड, शेप ऑफ पॉड, कलर ऑफ पॉड, कलर ऑफ फ्लावर, लोकेशन ऑफ फ्लावर अँड हाईट ऑफ प्लांट. हे सगळे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत. ओके. त्यातले कुठलेही 3 घ्या आणि मी सांगितलं त्याप्रमाणे त्याचा मोनो हायब्रिड क्रॉस करून पाठवा. ओके. थँक्यू.